तर आता काय करायचं बघा, आपल्याला काल मी तुम्हाला शिकवलं होतं स्टॅक क्यू विथ ॲरे, करेक्ट? ओके, काल मी तुम्हाला काय शिकवलं होतं, क्यू विथ ॲरे. टुडे आय एम गोइंग टू टेल यू क्यू विथ लिंक लिस्ट. Queue with linked list. Okay, so when you are implementing a queue using a linked list, you know that there is a front which is a pointer null, and we have rear. This is also a pointer null. So right now you have a queue. Okay, queue with linked list. Here front and rear both are null right now. Both are by default null. Okay, so when you allocate the first node, आज मी तुम्हाला फक्त इंट्रोडक्शन करून देतोय, because this is linked list only, and instead of one variable start we have two variables. One is a front and second is a rear. So when your first element will come, allocate the memory here. Allocate the memory here. Look at this. इथे काय केलं आपण, एक memory allocate केली. This memory has address right now, suppose 1000, and name is temp, or you can say new node. You can say new node. Then you know that how to insert the value, that is 10, and initially address is null. पण आता address null करण्यापेक्षा मी काय करतो बघा, आपण काय केलंय, न्यू नोड इक्वल टू malloc ची तुमची लाईन माहिती तुम्हाला काय करायचं ते, न्यू नोडचा डेटा इन्सर्ट करा इकडे, दॅट इज n. नंतर मी काय करणार, नीट लक्ष द्या. ओके, इथे आपल्याला काय करायचंय, जो न्यू नोड आहे त्याच्या ऍड्रेस मध्ये नल ऍड करा. न्यू नोडच्या ऍड्रेस मध्ये नल ऍड करा. त्यानंतर इफ फ्रंट, or I can say rear, equal to null, front and rear equal to null असं जर असणार आहे तर काय करायचंय, rear equal to front equal to new node. या लाईनचं मिनिंग कळलं का तुम्हाला? प्लीज टेल मी, डू यू अंडरस्टँड मिनिंग ऑफ दिस लाईन एव्हरीबडी? या लाईनचा अर्थ कळला का, काय केलं ते? हे हा कोड कळला का? प्लीज टेल मी एव्हरीवन. ओके, सो इथे रेअर आहे, इथे काय दिलंय मी, फ्रंट. ठीक आहे, सो रेअर इक्वल टू नल आणि फ्रंट इक्वल टू नल. दोन्ही जर नल असेल तर इथे तुम्हाला रेअर फ्रंट इक्वल टू न्यू नोड द्यायचा आहे. म्हणजे इथे व्हॅल्यू द्या. इथे काय केलं, रेअर इक्वल टू फ्रंट इक्वल टू न्यू नोड, म्हणजे न्यू नोडलाच तुम्ही इथे नाव दिलंय. ओके, न्यू नोडला इकडे नाव दिलं तुम्ही. लुक ॲट दिस, युअर न्यू नोड इज बिकम rear and your new node is become a front. So here address is 1000. त्याचा पण address 1000 आहे. So it means both the nodes or both the pointers, हे pointer आहे ना, हे दोघं यालाच पॉइंट करणार. कोण कोण? फ्रंट आणि रेअर. ठीक आहे, हे लक्षात ठेवा कोड. नाव सेकंड टाइम तुम्ही मेमरी अलोकेट केली, परत एकदा अलोकेट वन मोर मेमरी हिअर. काय करायचं आपल्याला, अजून एक मेमरी अलोकेट केली. सपोज आता हा जो कोड आहे, हा कोड मी इथे साईडला ठेवतो थोड्या वेळ. ठीक आहे, आणि इथे नवीन नोड आला आता आपल्याकडे. ठीक आहे, दिस इज द न्यू नोड. आता काय करायचं, इथे आल्यावर 2000 लिहिले इथे मी. याचं नाव काय, न्यू नोड. याला व्हॅल्यू दिली किती, 20. ऍड्रेस सपोज इथे नल टाकलाय. आता लॉजिक काय असेल बघा, जर क्यू नल नसेल तर काय करायचंय, रेअरच्या ऍड्रेस मध्ये न्यू नोड ऍड करायचा. रेअरच्या ऍड्रेस मध्ये न्यू नोड ऍड करा, म्हणजे इथे येणारे 2000. काय ऍड करणार आहे आपण, 2000. हा पॉइंट करतो इकडे. त्यानंतर
काय केलं आपण, रेअरच्या ऍड्रेस मध्ये न्यू नोड ऍड केला आणि रेअरच्या ऍड्रेस मध्ये न्यू नोड ऍड केला आणि रेअर इज इक्वल टू न्यू नोड, रेअर इज इक्वल टू न्यू नोड. याचा अर्थ काय होतोय, हा जो रेअर आहे, नाव दिस इज नॉट द रेअर, now this is not the rear, rear will point to the next node in the sequence. Here your rear will point the next node in the sequence. Everybody understood? Please reply. So now let's create a next node in the sequence. Suppose the next node is, suppose 30. Next node is 30. Allocate the memory once again. Allocate the memory here, and this is the address here, 3000 suppose, which is new node. Okay, इथे व्हॅल्यू इन्सर्ट केली 30. पुन्हा एकदा रेअरच्या ऍड्रेस मध्ये न्यू नोड टाका, रेअरच्या ऍड्रेस मध्ये न्यू नोड ऍड करा. म्हणजे इथं काय करायचं बघा, रेअरच्या ऍड्रेस मध्ये, याचा अर्थ हे बघा, इथे तुम्हाला ऍड करायचा आहे कुठला नोड, रेअरच्या ऍड्रेस मध्ये न्यू नोड. म्हणजे 3000 ऍड केला, इथे 3000 ऍड केला, बरोबर आहे. आता काय करायचं, रेअरच्या ऍड्रेस मध्ये न्यू नोड ऍड केला, त्यानंतर जो न्यू नोड आहे त्याला रेअर करा. याला काय करायचं, रेअर करायचं. दिस इज अ रेअर, दिस इज अ रेअर. सो रेअर बिकम्स रेअर इज अ 3000. एव्हरीबडी क्लिअर? ठीक आहे. तो इथे काय केलं आपण, पहिला नोड झाला तुमचा हा, सेकंड नोड, थर्ड नोड, राईट, फाईन. सो आता आपल्याला काय करायचं ते बघा, नेक्स्ट इज, इथपर्यंत आलं, इन्सर्शन कसं होणार ते कळलंय सगळ्यांना, है ना. आता मला डिलीट करायचा डेटा, काय करायचा, डिलीट करायचा आहे. पहिल्या एलिमेंटला तुम्ही नाव दिले इथे बघा. आता तुम्हाला काय करायचं, डिलीट करताना हे बघा, टेम्प इक्वल टू फ्रंट, टेम्प इक्वल टू, सॉरी नॉट लाईक, हा जो फ्रंट आहे त्याला नाव टेम्प द्या, जो फ्रंट आहे त्याला नाव काय दिलं आपण, इकडे टेम्प दिलंय, राईट. नाव फ्रंट इक्वल टू फ्रंटचा ऍड्रेस अँड टेम्पचा ऍड्रेस इज इक्वल टू नल अँड फ्री टेम्प. हे कळलं का? फ्रंटला नाव टेम्प द्या, फ्रंटला नेक्स्ट एलिमेंट करा. म्हणजे काय, हे बघा, हा आता तुमचा फ्रंट होता, बरोबर आहे. आपण याला नाव दिलं टेम्प, फ्रंटला पुढे जाऊ द्या, हा झाला फ्रंट, हा काय झाला, फ्रंट झाला. लक्षात ठेवा मी काय सांगितलं, दिस इज अ फ्रंट. ओके, आता हा फ्रंट नाहीये, याला नाव टेम्प दिलंय. देन टेम्पच्या ऍड्रेस मध्ये नल ऍड करा, टेम्पच्या ऍड्रेस मध्ये नल ऍड करा, म्हणजे ही लिंक ब्रेक झाली. त्यानंतर ओके, फ्री करा टेम्पला, म्हणजे पहिला नोड काय झाला, आउट झाला. अंडरस्टूड? सो इट मीन्स व्हॉट, फर्स्ट नोड इज डिलीटेड. क्लिअर? नाउ लेट्स गो टू द, ओके, वन्स अगेन फ्रंटला नाव काय करा, टेम्प द्या, राईट. त्याला नाव काय दिलं आपण, टेम्प दिला. आता सेकंडला नाव काय दिलंय, टेम्प, राईट. ओके, हा, फ्रंटला नाव काय दिलं, टेम्प. हा, फ्रंटला काय दिलं आपण, टेम्प दिलं. फ्रंट विल पॉइंट टू द नेक्स्ट नोड इन द सिक्वेन्स, फ्रंट विल पॉइंट नेक्स्ट नोड इन द सिक्वेन्स. टेम्पचा जो ऍड्रेस आहे तो नल करा. एक मिनिट, काय, हा, याला टेम्प दिलं पहिलं, याला नाव टेम्प दिलंय. देन फ्रंटचा ऍड्रेस, फ्रंट इक्वल टू फ्रंटचा ऍड्रेस, फ्रंट विल पॉइंट द नेक्स्ट नोड इन द सिक्वेन्स, हा झालाय फ्रंट. त्यानंतर टेम्पच्या ऍड्रेस मध्ये नल ऍड करा. सो देन ऍड द नल हियर, ऍड दी नल हियर, लुक ऍट दिस, आणि फ्री करा टेम्पला. याला काय करायचं आपल्याला, फ्री करायचंय. ओके, रिमेंबर दिस, याला काय करायचं आपल्याला, फ्री करायचंय.
So this node is also deleted. Clear? Okay, so this node is deleted, right? So second node काय केला आपण इकडे delete केला. Remember this. So आणि front already second ला point करतोय. Second म्हणजे third ला point करतोय. This is the front. This is the front. Remember this. पुन्हा एकदा काय केलं? आता याचा अर्थ काय असतो जेव्हा तुम्ही डिलीटला कॉल केलं परत फ्रंटला नाव काय दिलं आपण फ्रंटला नाव काय दिलं टेम्प दिलं क्लिअर फ्रंटला नाव काय दिलं टेम्प दिलं देन फ्रंट इक्वल टू फ्रंटचा ऍड्रेस बट रिमेंबर वन रूल अकॉर्डिंग टू द रूल एक लाईन इथे चेक करायला पाहिजे होती जर तुम्ही डिलीटला कॉल केलं इफ रेअर इक्वल टू फ्रंट असेल तर यू कॅन से दॅट ओके temp equal to okay front and free हे free शेवटी लिहिलं तरी चालेल else okay आणि याला इथे आपण एंड ला जाऊन इथे फ्री केलं लुक ॲट दिस जर काय केलं रेअर आणि फ्रंट सेम असेल तर इथे हा नल करायचं आणि इथे मेसेज द्यायचं आपल्याला प्रिंटफ मध्ये ओके क्यू इज एम्प्टी क्यू इज एम्प्टी समजलं सगळ्यांना क्यू इज एम्प्टी एव्हरीबडी अंडरस्टूड ओके सो इन दिस वे यू कॅन delete the second node म्हणजे second you can say that second wicket is out okay and okay okay so remember the speed आता आपण सेकंड डिलीट केला तर 2 विकेट आहेत कळलं का हा डिलीट करायचा का बोला टेल मी should I delete this yes or no ठीक है फाइन ओके चलो अकॉर्डिंग टू दी ठीक आहे चला नो प्रॉब्लेम राईट सो सपोज आता पुढचा जो प्लेयर येणार आहे तो कुठे कनेक्ट होणार सपोज इमिडिएटली यू वॉन्ट टू ऍड नेक्स्ट प्लेयर यू कॅन ऍड हिअर अंडरस्टूड म्हणजे मग रेअर काय होणार हा पुढे जाणार सो इथे तुम्ही ऍड करू शकताय लुक ॲट दिस so you can add here and your rear will point to this node then clear चला backup ला आला तुम्हाला टेन्शन नाही आता now we can delete this okay now we can okay delete this now rear and front is same no front is become temp front is become the temp front is become the temp front point to the next node हा झाला front इकडे and you can delete this node ठीक आहे so म्हणजे there are some hopes okay one node is here still clear so I hope you understood the concept right so one node is here so you can consider that ki still the match अजून चालू आहे असं clear okay so याला म्हणतात काय फर्स्ट इन फर्स्ट आउट काय म्हणतात हे बघ आता क्रिकेटच्या मॅच मध्ये कसं असतं जो प्लेअर पहिले येतो जो पहिले म्हणजे खेळणार तो पहिले आउट झाला का तो पहिले जातो याला म्हणतात क्यू अंडरस्टूड सो दिस इज अ लाईव्ह एक्झाम्पल ऑफ द क्यू फर्स्ट इन फर्स्ट आउट एव्हरीबडी क्लिअर अंडरस्टूड क्लिअर सो दिस इज कॉल्ड ॲज अ लाईव्ह एक्झाम्पल ऑफ द क्यू म्हणूनच बॅच मी आज त्या टायमाला घेतली म्हणजे तुम्हाला समजेल की क्यू कसं काम करतो जो पहिले येईल तो पहिले जाईल क्लिअर दिस इज द रूल ऑफ द क्यू अंडरस्टूड and we are implementing queue with the array here because there are only 11 nodes are there clear 11 okay listen okay but if you have a linked list with the queue then you can add n number of players no problem but actually in the cricket there is a म्हणजे जे तुम्हाला स्कोर बोर्ड दिसतो ना तर तो जो असतो बनवला that is called as a queue with the array queue with the array कळलं का कारण की मेमरी इज फिक्स you cannot minimize the element you cannot add the element 11च राहणार अशा ठिकाणी array is one of the best example समजलं का सगळ्यांना
या ठिकाणी array is one of the best example. You cannot decrease the element or you cannot increase the element. This is one of the best example of the array with the queue. Clear? Okay. So suppose you have a queue here, 1, 2, okay, 3, and suppose there is a 4. तर मग तुम्हाला जर मी सांगितलं डिस्प्ले करायचं, आपल्याला काय करायचं? डिस्प्ले 1, 2, 3 and there is a display suppose. तर डिस्प्लेचा कोड कसा लिहिणार, काय सांगता येईल बोला? 1000. Okay, this is 2000 here, this is 3000 here, and next is 4000 here. Okay, so this is 2000, this one is 3000, then 2000, 3000, okay, 4000. ठीक आहे. आता मला सांगा, याला डिस्प्ले करायचंय, मला काय करायचंय? डिस्प्ले. तर काय लॉजिक इम्प्लिमेंट करायचं? टेल मी. ओके, इथे आपण काय घेतलंय? बघा आता काय करणार. जर आपल्याला काय करायचं, इथे डिस्प्ले करायचंय. क्लिअर? हा नोड याला पॉइंट करतोय, हा नोड याला पॉइंट करतो, हा नोड याला पॉइंट करतोय. क्लिअर? याचं नाव काय आहे सध्या? दिस इज द फ्रंट, दिस इज द फ्रंट, and this is the rear here. आता कसं लिहिणार कोड डिस्प्ले साठी? for loop is required, temp is equal to front. ओके, त्यानंतर काय करायचंय? until front not equal to, कारण की तुम्ही नोड चेक करताय, लक्षात घ्या. नॉट इक्वल टू रेअर, तोपर्यंत काय करायचं आपल्याला? टेम्प इक्वल टू टेम्पचा ऍड्रेस. डू यू अंडरस्टँड दिस? एव्हरीवन प्लीज टेल मी. फ्रंट टू रेअर जायचं म्हणजेच काय? जोपर्यंत फ्रंट आणि रेअर सेम होत नाही तोपर्यंत आपल्याला टेम्पला पुढे जाऊ द्यायचं. हे कळलं का? येस ऑर नो? म्हणजे काय केलं मी इथे, बघा इथे कोड प्रिंट करा. जस्ट प्रिंट टेप मध्ये लिहा इथे कोड. काय लिहायचं आपल्याला बघा इकडे? %d कॉमा टेम्प मधला डेटा अँड टेम्प इक्वल टू, ते लिहिलंय ऑलरेडी वर, त्याची काही गरज नाही. ओके, ते बाकी तुम्ही इथे करा प्रिंट, वाटल्यास तर %u वगैरे, ते तुम्हाला समजेल काय करायचं आहे ना, माहितीये ना? %u %d टेम्पचा ऍड्रेस. सो याच्याने काय होणार बघा, जो पहिला नोड आहे ना तुमचा, तो होतोय टेम्प. हा नोड कोण झाला तुमचा? टेम्प. मग जोपर्यंत फ्रंट आणि रेअर सेम होत नाहीये, सॉरी चुकलं काहीतरी, नो नो, रॉंग रॉंग, दिस इज रॉंग, दिस इज रॉंग. येस, दॅट्स राईट वैदेही पवार, करेक्ट. इथे काय लिहायचं होतं आपल्याला? टेम्प लिहायचे. इथे काय लिहायचं आपल्याला? टेम्प लिहायचे, टेम्प. ओके, म्हणजे काय केलं आपण? हा जो पहिला नोड आहे आपल्याकडे, हा बघा, हा तो म्हणजे माझा फर्स्ट नोड. जोपर्यंत टेम्प आणि रेअर सेम होत नाहीये तोपर्यंत काय करा? टेम्पचा डेटा म्हणजे किती आहे? 10. ओके, आणि ऍड्रेस प्रिंट करा. टेम्प इक्वल टू टेम्पचा ऍड्रेस. टेम्प झाला सेकंड लोकेशनला, हा आला टेम्प. टेम्पचा डेटा किती येतो? 20. टेम्प झाला थर्ड, किती येतो? 30. आता एक प्रॉब्लेम होईल इकडे, लक्षात घ्या. एक मिनिट, एक प्रॉब्लेम होणार आहे. काय माहितीये? की सपोज तुमचा टेम्प जो आहे ना, टेम्प इथपर्यंत आहे, तोपर्यंत 20 प्रिंट होतोय. टेम्प इक्वल टू टेम्पचा ऍड्रेस. इथे जेव्हा आपण असं करतोय, आता तुमचा टेम्प आणि रेअर दोन्ही सेम झाले. येस ऑर नो? सपोज हा जो लास्ट नोड येतं, हे कळलं का मी काय बोललो ते?
टेम्प आणि रेअर दोन्ही सेम झालेत. जर हा शेवटचा नोड असेल तर यस ऑर नो? एव्हरीबडी रिप्लाय. When you say temp and rear both are at the same location, temp and rear both are at the same place, मग काय प्रॉब्लेम होतोय? शेवटचा एलिमेंट प्रिंट नाही होणार. शेवटचा एलिमेंट प्रिंट होणार नाही. समजलं का सगळ्यांना? शेवटचा एलिमेंट प्रिंट होणार नाही. डू यू अंडरस्टँड दिस? ठीक आहे. तर मग काय होतं? शेवटचा एलिमेंट प्रिंट नाही होणार. मग एक तात्पुरता आता करता येईल तुम्हाला की तुम्ही एक काम करा. इथे सपोज तुम्ही प्रिंटएफ लिहा एक. हा, लूपच्या बाहेर टेम्प प्रिंट केला तर चालेल. यस, तसंच करूया आपण आदित्य. तो टेम्पच्या बाहेर, आपल्या लूपच्या बाहेर आपण टेम्पचा डेटा इथे प्रिंट करूया, म्हणजे आपल्याला शेवटची व्हॅल्यू मिळणार. अजून पण सोल्युशन असेल इकडे, पण मग त्याला वेगळ्या लूप घ्यावा लागेल मला. व्हाईल लूपने करता येईल, मग करता येईल आपल्याला ते सुद्धा. ठीक आहे. ओके एव्हरीबडी, दिस इज क्लिअर? प्लीज रिप्लाय. शेवटच्या एलिमेंट साठी एव्हरीवन, दिस इज क्लिअर? याच्यावरनं प्रोग्राम जमेल का तुम्हाला? क्यू विथ द लिंक लिस्ट. त्यानंतर आपल्याला पुढे अजून, म्हणजे हा प्रोग्राम झाला की आपण एक महत्वाची कन्सेप्ट बघणार आहे, त्याला म्हणतात प्रायोरिटी क्यू. पण ते मी सांगेल त्याच्या आधी हा प्रोग्राम तुम्हाला जमला पाहिजे.